मालिकेचा आजचा भाग खूपच जबरदस्त असा दाखवलेला आहे. फायनली आता इकडे नागराजचा खरा चेहरा रविराजांच्या समोर आलेला आहे. 22 वर्षापूर्वी झालेला ॲक्सिडेंट हा दुसरा तिसरा कोणी नाही तर नागराजनेच घडून आणला होता. हे सत्य आता इथे रविराजांच्या समोर आलेलं आहे आणि त्याचबरोबर या सगळ्यामध्ये त्याला प्रियासुद्धा मदत करते. हे सुद्धा आता सत्य रविराजांच्या समोर आलेलं आहे. इथे प्रियाने जो काही नागराजला कॉल केलेला आहे नागराजच्या मोबाईलवर, तो कॉल इकडे आता जे रविराज आहेत त्याने उचललेला आहे आणि त्यामध्ये आता नागराजचं आणि प्रियाचं जे गुपित आहे ते आता इथे रविराजांच्या समोर आलेलं आहे. तर प्रेक्षकांनो आजचा भाग खूपच असा इंटरेस्टिंग दाखवला आहे, त्यामुळे थोडाही स्किप न करता शेवटपर्यंत पहा आणि चॅनलवर नवीन असाल, चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल आता सबस्क्राईब करून घ्या. म्हणजेच असेच येणारे नवीन भाग, नवीन अपडेट सगळ्यात आधी तुम्हाला आपल्या चॅनलवर पाहायला मिळतील. आणि सोबतच व्हिडिओला लाईक करायला सुद्धा विसरू नका. इकडे किल्लेदारांच्या घरामध्ये सगळ्यांचा नाश्ता चालू असतो सकाळच्या वेळेला आणि त्याच वेळेला इकडे आता इथे नागराजच्या फोनवरती प्रिया ही सतत फोन करत असते. कारण या दोघांनी आता इकडे महिपतला किडनॅप तर केले, पण ते दोघं सुद्धा त्याला तिथे सोडून आलेत. पण जर आता इथे महिपत जर सुटून गेला तर मग आपलं काही खरं नाही आणि तो काही आपल्याला जिवंत सोडणार नाही. ह्या भीतीपुटी आता प्रिया इथे नागराजला सतत कॉल करण्याचा प्रयत्न करत असते की तुम्ही तिथे जा आणि तो महिपत काय करतोय, तो आहे की नाही व्यवस्थित हे पाहण्यासाठी तिथे नागराजने तिकडे जावं यासाठी सतत त्याला कॉल करत असते. पण आता इथे सगळ्यांसमोर प्रिया त्याला कॉल करते आणि हा प्रियाजवळ बोलणार कसा यासाठी तो प्रियाचे कॉल रिसीवच करत नसतो. आणि आता प्रियाचे इथे कंटिन्यू कॉलिंग चालू असतं. तर इकडे प्रिया म्हणत असते की नागोबा कॉल उचल, हा कॉल का उचलत नाही आहे. तर इकडे नागराजला भीती वाटत असते की दादाला माझ्यावरती काही संशय आला तर मग माझं काही खरं नाही. आता हे सगळेजण केव्हा उठतात याची वाट बघत असतात. पण तेवढ्यातच रविराज नागराजला म्हणतो की नागराज केव्हापासून तुझा फोन वाजतोय, तू फोन का उचलत नाही आहेस. आता इथे रविराजांना थोडंसं नागराजवरती संशय आलेला असतो की हा फोन का रिसीव्ह करत नाही आहे. तर नागराज म्हणतो काही नाही, मी आता बाहेर चाललोच आहे, एका मीटिंगला जायचं आहे, त्याचाच फोन आहे. तर इथे रविराज म्हणतात की अरे मग उचल ना. तेवढ्यात आता रविराज इथे प्रियाचा फोन उचलतो आणि म्हणतो की हो हो मी येतोय, अगदी 5 मिनिटात निघतोय आता. आणि असं म्हणत तो आता फोन ठेवतो आणि त्याचा नाश्ता करून घेतो. आणि त्याच वेळेला तिथे नागराज त्याचा स्वतःचा फोन आहे तो बाजूला ठेवतो आणि नाश्ता करत असतो. आता इथे मात्र नागराजला घाई लागलेली असते, कारण तिकडे जाऊन महिपत हा एकटा आहे, तो जर सुटून गेला तर आपलं काही खरं नाही. आणि या सगळ्यामध्ये प्रिया सतत कॉल करत असते. ह्या सगळ्या गडबडीमध्ये नागराज आता त्याचा जो मोबाईल आहे तो इथे डायनिंग टेबलवर विसरतो आणि लगेचच तो घाई गडबडीत बाहेर निघून जातो. आता ज्या वेळेला इथून नागराज बाहेर निघून जातो आणि प्रिया मात्र इथे आता नागराजच्या फोनवरती पुन्हा सतत कॉल करत असते की तुम्ही निघालात की नाही तिला पाहायचं असतं. आता इथे प्रियाचे नागराजच्या फोनवर कंटिन्यू कॉल चालू असतात. तर नागराज फोन विसरून गेल्यामुळे रविराजांचं लक्ष नागराजच्या फोनकडे जातं आणि ते म्हणतात की अरे हे काय, नागराज फोन इथेच विसरून गेला, ह्याला कोणाचे एवढे सारखे फोन येतात. आणि त्याच्यामुळे आता रविराज नागराजच्या फोनजवळ येतात तर तो फोन प्रियाचा असतो. आता तन्वीचा फोन म्हटल्यानंतर रविराज म्हणतात की नागराजच्या फोनवर तन्वीने का फोन केला असेल, आणि म्हणून आता रविराज तन्वीचा फोन असल्यामुळे लगेच तिचा फोन रिसीव्ह करतात. पण आता इकडे रविराज काही बोलण्याआधीच तन्वी म्हणजेच प्रियाचं बोलणं सुरू होतं की काय, कुठे आहात तुम्ही, कधी जाणार आहात, तो महिपत आपल्या हातातून सुटून गेल्यानंतर पळून गेल्यानंतर तुम्ही जाणार आहात का. अहो जर तो महिपत तिथून पळून गेला, आपण दोघं सुद्धा इकडे आहोत, आणि जर तो पळून गेला तर तो काय करेल याचं तुम्हाला माहिती आहे का, तो आपल्या दोघांना सुद्धा जिवंत सोडणार नाही. त्याने आपल्याला काय धमकी दिली आहे माहिती आहे ना, तो आपले तुकडे तुकडे करून टाकणार आहे. आणि खरंच जर तो तिथून सुटून गेला ना तर आपलं काही खरं नाही आहे. तुम्ही आत्ताच्या आता तिथे निघून जा, मी थोड्या वेळात तिथेच येणार आहे. तो जर महिपत पोलिसांच्या हाती जर लागला तर आपलं काही खरं नाही आहे. इतक्या दिवस ज्या गोष्टी आपण लपून ठेवल्यात ना त्या सगळ्यांच्या समोर येतील, आणि तो पोलिसांच्या हातीच लागला म्हणजे आपलं नाव तो नक्कीच घेणार, आणि काहीही झालं तरी तो तिथून सुटता कामा नये. आता प्रिया इकडे सरळ सरळ सगळं काही बोलतच सुटते. ती साधा विचारही करत नाही की समोरून कोण बोलतंय किंवा नागराजचा काही रिप्लायसुद्धा येत नाही आहे. प्रियाचं हे सगळं बोलणं आता इकडे रविराज ऐकत असतात आणि रविराजांना खूप मोठा धक्का बसलेला आहे. कारण महिपत आता फरार आहे, तो सापडत नाही आहे. आणि ही प्रिया काय बोलते तर महिपतला ह्या दोघांनी किडनॅप करून ठेवलं, ह्या दोघांनी लपून ठेवलंय, पण का आणि कशासाठी. आता इथे रविराज काहीही बोलत नाहीत आणि प्रियाचं सगळं बोलणं काही ते ऐकत असतात. आता प्रिया समोरून म्हणत असते की बोला ना, तुम्ही काही बोलत का नाही आहेत. पण इकडून रविराज काहीही बोलत नाहीत. ते प्रियाला हे कळूच देत नाहीत की तो फोन त्याने रिसीव्ह केलेला आहे. आणि आता रविराज खूप मोठ्या शॉकमध्ये आहेत की महिपत सारख्या माणसाला ह्या दोघांनी किडनॅप करून ठेवलंय का आणि कशासाठी. या सगळ्यामध्ये महिपतचा आणि या तन्वीचा काय संबंध असेल, काय आहे हे सगळं. आता रविराजांना एवढा मोठा प्रश्न पडलेला आहे. पण प्रिया आता इकडे फोन ठेवून देते.
प्रियाने फोन ठेवून दिल्यामुळे आता रविराज म्हणत असतात की महिपतचा आणि नागराजचा असा काय संबंध आहे आणि असं कोणतं सिक्रेट आहे की ज्या वेळेला पोलिसांनी जर महिपतला पकडलं तर महिपत प्रियाचं म्हणजे तन्वीचं आणि नागराजचं नाव घेईल. म्हणजे ह्या दोघांनी असं काही कोणती गोष्ट केली आहे का? महिपतने आमचा ॲक्सिडेंट तर घडून आणला, पण या सगळ्यानंतर या दोघांचा याच्याशी काय संबंध आहे? तर ह्या सगळ्या गोष्टींचा रविराजांना प्रश्न पडतोच. पण रविराजांना आता इथे आणखीन एक संशय येतो, तो म्हणजे बाबूने जे काही सांगितलेलं आहे, म्हणजेच महिपतने जो काही ॲक्सिडेंट घडून आणला त्याला महिपतला सुपारी देणारा व्यक्ती आणखीन दुसरा कोणीतरी होता. आता रविराज त्यांच्या आधीच्या सगळ्या केसेसबद्दल काही रेकॉर्ड्स काढतात, पण त्यांना असं कोणीही आठवत नाही की आपल्यावरती असं कोणी हल्ला करू शकेल किंवा आपल्या कोणी जीवावर उठेल. आणि ह्या सगळ्यामध्ये आता रविराजांना असं वाटतं की या सगळ्यामागे नागराज तर नसेल ना, कारण महिपतची आणि नागराजची जुनी मैत्री होतीच. पण मध्यंतरी झालेल्या काही गोष्टींमुळे महिपत आणि नागराज हे दोघंसुद्धा एकमेकांपासून लांब गेलेत. नागराजने महिपतशी असलेली मैत्री कधीच तोडली आहे. पण ह्या सगळ्यामध्ये जेव्हा आपला ॲक्सिडेंट झाला, हा ॲक्सिडेंट मागे नागराजचा हात नसेल, नागराजने महिपतला सुपारी दिली नसेल ना. आता इथे रविराजांच्या मनात नागराजबद्दलच्या अनेक शंका आल्यात आणि रविराजांच्या मनात जी काही शंका आली ती खरी आहे. म्हणजे नागराजनेच तर आपल्याला आपला ॲक्सिडेंट घडून आणण्याची सुपारी दिली नसेल ना. आता रविराज म्हणत असतात की काही झालं तरी आता नागराज आल्यानंतर त्याला ही गोष्ट थेट विचारायची. आता इथे रविराजने जेव्हा प्रियाचा कॉल रिसीव्ह केलेला असतो आणि त्याच वेळेला बाहेर नागराजला आठवतं की आपण आपला फोन आतमध्ये विसरून आलोय आणि तो फोन घ्यायला आतमध्ये येतो, तेव्हा नागराजच्या एक गोष्ट लक्षात येते, म्हणजे दादाने प्रियाचा फोन रिसीव्ह केलाय. आणि नागराज बाहेरूनच हे सगळं बघत असतो आणि म्हणत असतो की बापरे, दादाने प्रियाचा फोन रिसीव्ह केला म्हणजे ही बाई समोरून जे काही बोललं असेल हे दादाने ऐकलं असेल का? आपलं सत्य दादाला समजलं तर नसेल ना. आता इथे नागराज प्रचंड घाबरलेला आहे आणि त्याच वेळेला आता रविराज नागराजला म्हणतात ये नागराज, असा आतमध्ये ये, समोर ये. आणि आता जेव्हा रविराजांनी नागराजला पाहिलंय तेव्हा नागराज आतमध्ये येतो आणि म्हणतो की बोल ना दादा, काय झालं? तर तिथे प्रियाचं सगळं बोलणं ऐकल्यानंतर रविराज यांना मात्र प्रचंड संताप झालेला असतो. त्यांना एक गोष्ट तर कन्फर्म झाली की हे दोघं आपल्यापासून काहीतरी लपवण्याचा प्रयत्न करतात. यांनी महिपतला किडनॅप केलंय, म्हणजे नक्कीच अशी काहीतरी मोठी गोष्ट जी आहे जी आपल्याला कळायला नको. आणि आता इथे रविराज लगेचच म्हणतात की तुझा आणि महिपतचा काय संबंध आहे? तू अजूनही महिपतच्या कॉन्टॅक्टमध्ये आहेस का? तर आता इथे लगेचच महिपत म्हणतो, छे छे दादा, नाही रे, माझा महिपतशी काय संबंध असेल? तर इथे रविराज चिडून म्हणतात की मग तू महिपतला किडनॅप का करून ठेवला आहेस? तुला मी सरळ सरळ विचारते, तुझा आणि महिपतचा काय संबंध आहे? तुमची जुनी मैत्री होती इथपर्यंत ठीक होतं, पण त्यानंतर तू असं म्हणाला होतास की तुझा महिपतशी काही एक संबंध नाही आहे. मग तू महिपतला किडनॅप का केलेला आहेस? गेले कित्येक दिवस झाले पोलीस महिपतच्या शोधात आहेत. तो अजूनही पोलिसांना सापडलेला नाही आहे, पण तो कुठे आहे हे तुला माहीत आहे. तू त्याला किडनॅप केलेस आणि तो एकट्याने नाही तर तुझ्यासोबत तन्वीसुद्धा आहे. तुम्ही दोघं असं काय लपवण्याचा प्रयत्न करताय? आता तन्वी फोनवर हे म्हणत होती की जर तो पोलिसांच्या हाती सापडला तर तुमचं खरं सत्य सगळ्यांच्या समोर येईल. असं कोणतं सत्य आहे जे आमच्या समोर यायला नको आणि ते त्या महिपतला माहीत आहे? आता इथे रविराज नागराजला म्हणतात की बोल ना, कोणतं सत्य आहे? कोणती गोष्ट तुम्ही लपवून ठेवली आहे आणि ज्या गोष्टीसाठी तुम्ही त्या महिपतला किडनॅप करून ठेवलेला आहे, बोल लवकर. आता इथे नागराजला काय बोलावं काही कळत नाही. तेवढ्यात रविराज म्हणत असतात की 22 वर्षापूर्वी आमचा जो ॲक्सिडेंट झाला आहे त्यामागे तुझा काही संबंध नाही आहे ना? त्यावर आता इथे नागराज पुरता घाबरलेला आहे, त्याला काय बोलावं काही कळत नाही आहे. तर लगेचच म्हणतो की दादा तू काय बोलतोस हे? त्या ॲक्सिडेंट मागे माझा हात कसा असेल? मी हे का करेन? मी तुझ्या जीवावर का उठेन? आता इथे रविराजांना नागराजवरती पुरता संशय आलेला आहे, कारण इथे नागराज सरळ सरळ खोटं बोलतंय हे रविराजांना तर दिसलेलं आहे. आणि त्याने जे प्रियाच्या तोंडून जे सगळ्या काही गोष्टी ऐकतात त्याच्यावरून ही खात्री तर आहे की नागराज आपल्याशी खोटं बोलतोय, आपल्यापासून काहीतरी लपवण्याचा प्रयत्न करतोय. पण आता इथे रविराज म्हणतात की मला एक गोष्ट सांग, तू महिपतला किडनॅप का केला आहेस? आता इथे नागराज लगेच म्हणतो की दादा, ज्या वेळेला मला कळलं की तुमचा जो ॲक्सिडेंट झाला त्यामागे महिपतचा हात होता तेव्हा माझं डोकं सटकलं. त्या महिपतचा मला इतका राग आला की मला असं वाटलं की त्याचा गळा दाबावा आणि त्याला मारून टाकावं, पण मी ते करू शकलो नाही आणि त्याच्यावरचा राग काढण्यासाठी मी त्याला किडनॅप करून ठेवलेला आहे. तर आता रविराजांना ही गोष्ट काही पटत नाही. रविराज म्हणतात हे काम तुझं नाही आहे, हे काम पोलिसांचं आहे. तू त्यांना पोलिसांच्या हाती द्यायला हवं होतंस ना. तो पोलिसांच्या हातातून निसटलाय, इतके दिवस झाले पोलीस त्याला शोधतायत आणि तू त्याला किडनॅप करून ठेवलेस. तर ते नागराज म्हणत असतं की मला त्याला पोलिसांच्या हाती याच्यासाठी द्यायचा नव्हता, जो त्रास त्याने तुला दिला तो त्रास मला त्याला स्वतः द्यायचा होता.
मला त्याला स्वतः शिक्षा करायची होती की त्याने माझ्या दादाच्या जीवावर उठला, तो माझ्या दादाला, माझ्या वहिनीला मारण्याचा प्रयत्न केला, त्याचा सूड घ्यायचा होता आणि म्हणूनच मी त्याला किडनॅप करून ठेवलेला आहे. तर आता तिथे रविराज म्हणतात की आत्ताच्या आता पोलिसांना फोन कर आणि त्या महिपतला पोलिसांच्या हवाली कर, हे तुझं काम नाही आहे. तर नागराज म्हणतो की हो हो दादा, मी लगेचच करतो. आणि त्यानंतर आता इथून रविराज इन्स्पेक्टर सावंत यांना फोन करायला जातात. पण त्याच वेळेला आता इकडे जी सुमन आहे, सुमन रविराजांना भेटते आणि त्यांना म्हणते की भाऊजी, मला तुमच्याशी खूप काही महत्त्वाचं बोलायचं आहे, खूप काही महत्त्वाचं सांगायचं आहे. आता इथे सुमन खूप घाबरलेली असते, कारण ज्यावेळेला आता इथे रविराज आणि नागराज ह्या दोघांमध्ये जे बोलणं झालेलं असतं ते सुमनने पूर्णपणे ऐकलेलं असतं. आणि आता सुमनची पूर्ण खात्री झाली आहे की 22 वर्षापूर्वी जो ॲक्सिडेंट झालेला आहे त्या ॲक्सिडेंटमागे नक्कीच नागराजचा हात आहे, म्हणजेच महिपतला सुपारी यांनीच दिली असेल. आणि म्हणूनच ती आता लगेचच रविराजला म्हणते की मी जे काही तुम्हाला आज सांगणार आहे त्यावरती तुमचा कदाचित विश्वास बसणार नाही, पण तेच खरं आहे. तर रविराज म्हणतात की अगं काय झालं सुमन, एवढी का घाबरलीस, काय झालं? तर आता सुमन म्हणत असते की भाऊजी, मला तुम्हाला यांच्याबद्दलच काहीतरी सांगायचं आहे. तुमचा जो यांच्याबद्दल जो काही तुमच्या मनात संशय आहे ना, तो अगदी खरा आहे. सुमन आता इथे सांगत असते की यांची खूप दिवसांपासून महिपतसोबत मैत्री आहे आणि ही गोष्ट मला खूप दिवसाआधीच माहीत झाली होती. पण मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्नही केला, पण यांनी मला सांगू दिलं नाही, मला मारण्याची धमकी दिली. यांनी याच्या आधी माझ्यावरती खूप वेळा हात उचलला होता आणि यांनी मला अशी धमकी दिली की जर तू हे सगळं दादाला सांगितलंस तर मी तुझा जीव घेईन, आणि म्हणून इतके दिवस मी या सगळ्या गोष्टी तुमच्यापासून लपून ठेवल्या. आणि सुमन आतापर्यंत झालेल्या सगळ्या गोष्टी इथे रविराजांना सांगत असते. ज्या वेळेला महिपत मार्केटमध्ये नागराजला भेटला होता, त्याच्यानंतर पुन्हा एकदा नागराज हा महिपतला भेटण्यासाठी त्याच्या बंगल्यावरती गेला होता, या सगळ्या गोष्टी आता सुमनने इथे रविराजांना सांगत असते. तर रविराज म्हणत असतात की सुमन, मग ह्या गोष्टी तू इतके दिवस झाले आधीच आम्हाला का नाही सांगितल्यास? सुमन म्हणत असते की भाऊजी, मी तुम्हाला सांगण्याचा खूप प्रयत्न केला, पण यांनी मला सरळ सरळ मारण्याची धमकी दिली होती आणि त्यामुळे माझी अजिबातच हिंमत झाली नाही. पण आज मी जे काही ऐकले ना, त्याच्यावरून माझी पूर्ण खात्री झाली आहे की 22 वर्षापूर्वी तुमचा जो काही ॲक्सिडेंट झाला आहे ना, त्यामागे यांचाच हात आहे. आता सुमन असं म्हणाल्यानंतर रविराजांना खूप मोठा धक्का बसतो की नागराज खरंच असं करू शकतो? तर सुमन म्हणते की हो, गेले कित्येक दिवस झाले हे त्या महिपतच्या कॉन्टॅक्टमध्ये आहेत. आणि ज्या दिवशी तुम्ही महिपतला पकडण्यासाठी ज्या रात्री प्लॅन केला होता, अर्जुन, सायली, तुम्ही सगळ्यांनी मिळून, त्या दिवशीसुद्धा हे घरी नव्हते. मी त्या दिवशीसुद्धा तुम्हाला खोटं बोलले की हे ठाण्याला गेलेले माझ्या आत्तेकडे, पण ते तसं नव्हतं. ते तिकडे गेल्यानंतर रात्रभर घरीच आले नव्हते. ते कुठे होते, काय झालं, आम्हाला काही माहीत नव्हतं. आणि दुसऱ्या दिवशी सकाळी घरी आले तेव्हा त्यांच्या गुडघ्याला खूप मार लागला होता. ते रात्रभर नक्कीच ज्या ठिकाणी महिपतला तुम्ही पकडण्याचा प्लॅनिंग केला त्या ठिकाणी हे होते, माझी पूर्ण खात्री आहे. आणि तुमचा जो ॲक्सिडेंट झाला होता 22 वर्षापूर्वी, याबद्दल यांना सगळी माहिती आहे आणि माझी ही खात्रीसुद्धा आहे की ह्या ॲक्सिडेंट मागे यांचाच हात असणार. आता सुमनने हे सगळं सत्य इथे रविराजांना सांगितलंय आणि त्यानंतर मात्र आता इथे रविराजला खूप मोठा धक्का बसलाय की आपल्याच भावाने आपल्यालाच मारण्याची सुपारी एका दुसऱ्या माणसाला दिली. या गोष्टीवर मात्र रविराजांचा खरं तर विश्वास बसत नसतो. पण सुमन आणि त्यांच्या हाती जे काही पुरावे मिळालेले आहेत आणि जे प्रियाचं बोलणं त्यांनी ऐकलंय फोनवरून, यावरून मात्र आता रविराजांची पूर्ण खात्री पटली आहे की हे सगळं नागराजनेच घडून आणलेलं आहे. आता सुमन इथे म्हणत असते की भाऊजी, यांना जर संशय आला असेल की तुम्हाला सत्य कळलंय किंवा तुमचा त्यांच्यावरती संशय आहे, तर तुमच्या जीवाला धोका आहे. ते नक्कीच तुम्हाला काहीतरी करते, तुम्ही सांभाळून राहा. आता रविराज म्हणत असतात की तो माझं काही वाकडं करू शकत नाही आणि काही बिघडवू शकत नाही. त्याला काय करायचं ना ते करू दे, मी बघतोच ना मला काय करतो ते. आता सुमन म्हणत असते की भाऊजी, तसं नाही आहे, तुम्हाला माहीत नाही ते महिपतच्या मदतीने काय करू शकतात आणि काही नाही ते. अहो, त्यांनी त्यांचा साथीदार तो महिपत त्याला सोडलं नाही, त्याला सुद्धा किडनॅप करून ठेवलेला आहे. त्यांनी 22 वर्षापूर्वी तुम्हाला मारण्याचा प्रयत्न केला, ते आता शांत बसणार आहेत का? भाऊजी, मला खूप भीती वाटते, तुम्ही प्लीज त्यांच्यापासून सांभाळून राहा.